पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केलाय। दहशतवादाविरोधात लढण्याचा आमचा इरादा मजबूत झालाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर हल्ल्याचा बदला घेणारच, मास्टरमाइंडला सोडणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं। तर दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्याचं काम केंद्र सरकार करेल असं सुरेश धस यांनी म्हटलंय। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता संताप व्यक्त केला जातोय। राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत। खरं म्हणजे गणबोटे आणि जगदाळे या परिवारासोबत जे काही झालंय ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांचा अनुभव त्यांचं ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे। आता आपल्या इथे काही लोक असे आहेत की प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहे। देशाच्या प्रती त्यांना काही वाटतच नाही। मला अशा लोकांची कीव येते, मी त्यांच्यावर काही मला राग येत नाही, कीव येते। बॅड हल्ला झालेला आहे, अतिरेकी कारवायांच्या माध्यमातून झालेला आहे। ही विकृती आहे। त्यांना तशाच पद्धतीनं त्यांचा बदला घेण्याची गरज आहे। संपूर्ण देश हळहळलेला आहे। जगाने या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि आता ह्याचा जो काही मास्टर माइंड आहे, ज्यांनी हे केलेलं आहे, त्यांना सोडायचं नाही, त्यांना त्यांची जागा दाखवायची। परत अशा प्रकारचं धाडस कुठल्याही भारतातल्या निष्पाप नागरिकाच्या बाबतीमध्ये घडता कामा नये, अशा प्रकारची भूमिका ही केंद्रात वरिष्ठांनी पण घेतलेली आहे, राज्यात आम्ही लोकांनी पण घेतलेली आहे। दुर्दैवी घटना त्या दिवशी त्यांनी केली, गोळीबार केला, माणसं मारली। जवळजवळ 26-27 माणसं त्याच्यामध्ये गेलेली आहेत। हे अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी झालेले, त्याचा निषेध करावा थोडाच आहे। या अशा शक्ती निश्चितपणे ठेचून काढण्याचं काम केंद्र सरकार त्या ठिकाणी करेल, परंतु आपण सुद्धा संवेदना ठेवल्या पाहिजे। सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे की याचा कुठेतरी बदला घेतला पाहिजे। निश्चितपणे केंद्र सरकारने त्याच्या बाबतीतला निर्णय केंद्र सरकार करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।